हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. बघा, ही अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे. ही आहे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय येथील राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथील ही जाहिरात आहे. 2024 ते 25साठी पाहिजेत. खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालवल्या जात असलेल्या साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालयात वरिष्ठ विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष 2024 ते 25साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे लोकल सिलेक्शन समितीमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावयाच्या असून नमूद केलेले विषय व त्यांची मुलाखतीची तारीख यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र वर्गासह सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च व भत्ता दिला जाणार नाही. बघा, या ठिकाणी एकंदरीत असे अनेक हे 12 आणि हे 5 17च्यासाठी 50 हो 40 ते 50 पदांची जाहिरात आहे. ओके, शिक्षण आणि पाहूया आपण. अनुक्रमांक 1 शारीरिक शिक्षण संचालकचे एक पद आहे. मुलाखत दिनांक आहे 26 एप्रिल 2024ला. शिक्षण पाहिजे MPEd नेटसेट PhD. दुसरी जागा आहे ग्रंथपालसाठी एक पद आहे. 26 एप्रिल 2024ला मुलाखत MLib नेटसेट PhD. तिसरा आहे रसायनशास्त्रासाठी एक पद. 27 एप्रिल 2024ला MSc नेटसेट PhD. दुसरा आहे वनस्पतीशास्त्रासाठी एक पद. 27 एप्रिल 2024ला MSc नेटसेट PhD. नंतर आहे प्राणीशास्त्रासाठी एक पूर्णवेळ एक अर्धवेळ याची मुलाखत आहे 27 एप्रिल 2024ला MSc नेटसेट PhD. सूक्ष्मजीवशास्त्रासाठी 8 पदे आहेत. यासाठी 27 एप्रिल 2024ला मुलाखत आहे आणि MSc नेटसेट PhD शिक्षण मागितलं. परत आहे वाणिज्य शाखेसाठी म्हणजे कॉमर्ससाठी 7 पूर्णवेळ एक अर्धवेळ म्हणजे 8 पदे. 26 एप्रिल 2024ला याची मुलाखत आहे. MCom नेटसेट PhD मागितली. इंग्रजीसाठी जागा आहे 26 एप्रिल 2024ला मुलाखत आहे MA नेटसेट PhD म्हणजे नेट किंवा सेट किंवा PhD. अर्थशास्त्रासाठी एक पद आहे. 26 एप्रिल 2024ला MA नेटसेट PhD मागितली. 8वा पॉईंट आहे मराठीसाठी एक पद मागितलं. 26 एप्रिल 2024ला MA नेटसेट PhD मागितली. नंतर आहे 9वा पॉईंट इतिहासासाठी एक पद आहे. 26 एप्रिल 2024ला मुलाखत आहे MA नेटसेट PhDसाठी. राज्यशास्त्रासाठी एक पद. 26 एप्रिल 2024ला मुलाखत आहे MA नेटसेट PhD शिक्षण मागितलं आहे. 11वी पॉईंट आहे भूगोल व पर्यावरणासाठी. 26 एप्रिल 2024ला मुलाखत आहे एका पदासाठी. MA शिक्षण मागितलं. MA किंवा MSc नेटसेट PhD मागितली. 12वा पॉईंट आहे BBAसाठी 2 पूर्णवेळ एक अर्धवेळ शिक्षक पाहिजे. 26 एप्रिल 2024ला मुलाखत आहे. MBA किंवा MCom नेटसेट PhD शिक्षण पाहिजे. नंतर आहे प्रशासकीय विभागासाठी पदे पाहिजेत. ओके, तर प्रयोगशाळा सहाय्यकाचं एक पद आहे. 30 एप्रिल 2024ला मुलाखत आहे. BSc पाहिजे. कनिष्ठ लिपिक ग्रंथालय व कार्यालयासाठी 3 पदे रिक्त आहेत. 30 एप्रिल 2024ला याची मुलाखत होणार आहे. कोणत्याही शाखेची पदवी व ITI व मराठी इंग्रजी टायपिंग पाहिजे. प्रयोगशाळा परिचारासाठी 3 पदे पाहिजेत. 30 एप्रिल 2024ला इयत्ता 9वी पास कॅन्डिडेट पाहिजे. ग्रंथालय परिचारासाठी एक पद पाहिजे. 30 एप्रिल 2024ला मुलाखत इयत्ता 9वी पास शिक्षण पाहिजे. 5वा पॉईंट शिक्षण सेवक पाहिजे सेवक म्हणजे चपराशीसाठी पाहिजे 2 पदे. 30 एप्रिल 2024ला याची मुलाखत होणार आहे. ओके, अशा प्रकारे शिक्षण 9वी पास मागितलं. अशा प्रकारे जाहिरात आहे. माननीय श्री हरिभाऊ शेठ कोण सांडबोर, प्रतापराव के टाकाळकर, ओके, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि माननीय ॲडव्होकेट देवेंद्रसिंह बुट्टे पाटील, ओके, हे येथील अध्यक्ष आहे. मित्रांनो, ही जाहिरात 18 एप्रिल 2024ला लोकमत पेपरमध्ये आलेली आहे. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही यासाठी पात्र असाल तर पटकन यासाठी तुम्ही अर्ज करा. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही लागा. जरी पार्ट टाईम जरी संस्था असली तरी तुमच्या फायद्याचं आहे. भेटूया एका अशा नवीन जाहिरातीतून. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.